राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. हा न्यायालयीन पद्धतीवर हा दुसरा एपिसोड आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई हायकोर्टात उपाध्याय नावाचे एक चीफ जस्टिस होते आणि उद्धव ठाकरेचा मुलगा आदित्य ठाकरेच्या विरुद्ध आलेले प्रकरणात जे PIL म्हणतो आपण, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ते त्यांनी 2 वर्ष त्यांच्या कार्यकाळामध्ये बोर्डावर येऊ दिलेले नाहीत. त्या पिटिशनचा नंबर हा 40-50 असायचा की ज्यामुळे ते पिटिशन सुनावणीसाठी येऊ शकले नाहीत. म्हणजे इंटेन्शनली हे उपाध्याय नावाचे जे चीफ जस्टिस होते हायकोर्ट मुंबईचे, त्यांनी हे प्रकरण लांबवलेलं आहे. म्हणजे त्यांचा त्यामध्ये पर्सनल इंटरेस्ट होता हे स्पष्ट दिसते. त्यानंतर हायकोर्टात एक जज आहेत रेवती मोहिती ढेरे, या राष्ट्रवादी पक्षाच्या एका खासदाराच्या बहीण आहेत आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध किंवा उद्धव ठाकरेच्या विरुद्ध जे काही प्रकरण आले ते त्यांच्याच कोर्टात घेतले जायचे आणि त्यांनी रिलीफ द्यायचा. त्या पिटिशनमध्ये त्यांनी ऑर्डर करायच्या. त्याबद्दल तक्रारी झाल्या. आज या न्यायाधीश आहेत रेवती मोहिते जे आहेत त्यांची चौकशी चालू आहे. म्हणजे न्यायालयामध्ये पर्सनल इंटरेस्ट, वैयक्तिक संबंध हे फार महत्त्वाचे आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद हायकोर्ट खंडपीठामध्ये असा झाला की एक न्यायाधीश होते, त्यांच्यासमोर त्यांच्या जवळचे वकील अपीयर झाले तर ते त्यांच्या फेवरमध्ये ऑर्डर द्यायचे आणि त्याशिवाय जर दुसरा कोणता वकील त्यांच्यासमोर अपीयर झाला तर त्या प्रकरणामध्ये ते विरुद्ध निकाल द्यायचे. म्हणून त्यांच्याकडे त्या कोर्टापुढे सुनावणीसाठी जर कोणतं प्रकरण द्यायचं असेल तर ठराविक वकिलांना तिथलचे वकील देत होते की जेणेकरून त्या पिटिशनमध्ये ऑर्डर मिळू शकते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पर्सनल इंटरेस्ट, जातीयवादी इंटरेस्ट हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये झालेले आहेत आणि त्यामागं न्यायाधीशांची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याची चांगली पत आहे आणि ज्याची लिंक आहे, अशा लोकांना रिलीफ मिळालेले आहेत. हा विषय खूप गंभीर स्वरूपाचा आहे की जिथं आपण म्हणतो आपली ज्युडिशरीबद्दल आपण फार अभिमान बाळगतो, पण दिव्याखाली अंधार आहे. आणि मोदींनी न्यायालयाची जी मूर्ती होती, डोळ्याला पट्टी बांधलेली, हातात तिच्या तराजू होता, त्या डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे. म्हणजे आता न्यायालयामध्ये डोळ्यांनी पाहणारी न्यायदेवता आहे. म्हणून आता लोक बाहेर चर्चा करायची, अंधा कानून आहे की ज्या न्यायदेवतेवरच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे तर ती काय न्याय देणारे, अशा प्रकारचे लोक कॉमेंट करायचे. आणि हायकोर्टामध्ये सुद्धा हीच पद्धत आहे की कोणाचे नातेवाईक आहेत, कोणा न्यायाधीशाचे नातेवाईक प्रॅक्टिस करतात, त्यांना त्या प्रकरणामध्ये रिलीफ दिला जातो. ही गोष्ट भारतातल्या सगळ्याच हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात अशी झालेली आहे. ही सर्वसामान्य माणसाला माहिती नाही आहे, म्हणून मी खास म्हणून माहिती देतो. आणि त्यामध्ये ते कोण्या पक्षाचे आहेत त्यांचंसुद्धा त्यांच्यावर एक मानसिकता असते. कारण मेजर न्यायाधीश हे काँग्रेसच्या काळात झालेले आहेत. ती परंपरा अजूनही खंडित झालेली नाही ना. का न्यायाधीशांच्या नियुक्ती करतात. त्यामुळं त्यांच्याकडे जे राजकीय घरामध्ये वातावरण होतं का ज्यांचे मंत्री, वडील, भाऊ, आमदार, खासदार राहिलेत, मंत्री राहिलेत, अशाच न्यायाधीशांच्या नियुक्त्या हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात झालेल्या आहेत. म्हणून कार्यालयीन जी काही
पद्धत आहे ज्युडिशरीची ती आजपर्यंत कायम राहिलेली आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणं अवघड आहे आणि सर्वसामान्य माणसाला हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये कोणतंही प्रकरण देणं सोपं नाही. खतीतीलच्या वकिलांची फीस ही हजारो लाखो रुपयात आहे. याच प्रकरणावर आपण पुन्हा तिसऱ्या एपिसोडमध्ये चर्चा करू की न्यायालयीन पद्धतीमध्ये आजपर्यंत काय झालेलं आहे किंवा कशा प्रकारचे निकाल लागलेले आहेत. मी माझे मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपण आपले कॉमेंट्स माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्यावेत. जय श्रीराम.